मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला अखेर मध्यरात्री स्थगिती मिळाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचं स्पष्ट केल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली। घोषणेनंतर आंदोलनस्थळी उपस्थित मराठा बांधवांना जल्लोष व्यक्त केलाय। दरम्यान प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे पाटील यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं दाखल करण्यात आले। पूर्वी आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली। मध्यंतरी मागच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पुढाकारानेच आपण हे वेगळे समाज बांधवांसाठी निर्णय केले। तुम्हाला ऐकायला येणार नाही बरं का, एकदा सांगतो गप्प ऐका आणि हे आंदोलन होतो तुम्ही ऐका, परत ध्यानात ऐकणार तुम्ही म्हणता मला ऐकायला नाही मिळत। आणि ह्या आंदोलनामध्ये त्यांनी विचारात मांडलेल्या ज्या मागण्या केल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली। मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला। मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद लाड माननीय जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि मग जे काही मागच्या निर्णयात राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन माननीय जरांगे पाटलांनी केलं। मग अशी अभ्यासकांच्या बरोबर आपली चर्चा झाली, त्याच्यामध्ये 2-3 सुधारणा करायच्या आम्ही मान्य केल्या आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जरांगे पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेले आंदोलन, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो। मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली। त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवसात शासन निर्णय सुरू काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्याने चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली जी कार्यवाही आहे त्याला माननीय जरांगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली, म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने जरांगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी आता आमच्या समाज बांधवांच्या हिताकरता, आमच्या सर्वांच्या हिताकरता आपलं सुरू केलेलं उपोषण स्थगित करावं अशी त्यांना विनंती करतो। आपण सगळ्यांनी कृपा टाळ्याच्या गजरामध्ये माझ्या प्रस्तावाला संमती जाईल अशी आपण सगळ्यांनी विनंती करतो। एकच फक्त विनंती पाटील एक विनंती आहे, याच्यानंतर पाटलांना उपोषण करायची वेळ येऊ देऊ नका। तुम्हाला ही कळकळीची आमच्या करावं लागत असतं मला आम्ही करूच नका शांत बसा 1 मिनिटासाठी। आपण काय करू आता 2-3 दिवस म्हणलेत ना, 2-3 दिवसात जी आर काढतो पण हे झाल्यावर सुरू करतो। चला ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसासाठी 2-3 दिवस म्हणजे मंगळवार कॅबिनेटच्या दिवसाविषयी निर्णय घ्यायचा त्यांना, तर आपण मग
ते विश्वास ठेवून त्यांचा. आणि विश्वास नाही हा. विश्वास नाही थांबा विश्वासावर परत म्हणते ते उपोषण केलं म्हणून काय मिळालं त्या सूचना काढायच्या त्यांना ते मिळाले सगळे आदेश काढायचे. हा वाचना केलं का आता हे सगळं घेण्यासाठी आदेश काढायचे आणि हे सगळे अभ्यासकाला मान्य थांबा तुम्ही ऐकून हे अभ्यासकांना मान्य सगळ्या अभ्यासकांना मी दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रात्रीच्या सारखे खंडपती सुरू केले सगळ्याच्या संमतीनं ठरले. जेव्हा ते हा म्हणले सरकार तेव्हा आपण मुख्यमंत्री हा म्हणले ना विशेष करून त्याच्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणल्यावर पुन्हा नाव घ्यायचं मागे बोलत होते. त्यामुळे ते सांगतात आता सगळ्या सूचना काढते बघू नाही तर पुन्हा उपोषणला बसते काय झाले मग आता सोडायचं का आता सोडायचं का नाही मी काय ठरलं उपोषण सोडायचं का नाही म्हणतो मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी केलेलं उपोषण स्थगित केल्यानंतर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रखरखत्या उन्हात अनेक दिवस उपोषण केल्यामुळे त्यांना अशक्तपणा, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांच्या मते देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली. तसंच सरकारकडून मागण्यांवर कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री उपोषण स्थगित केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भरधाव डंपरनं रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय. भरणे खेड मार्गावरील आठवडा बाजार परिसरात ही दुर्घटना घडली. खेड तालुक्यातील भरणे खेड मार्गावर सकाळी भीषण अपघात झालाय. भिलारे आळी येथील संतोष भिलारे हे आपल्या रिक्षातून भरणेहून खेडच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या डंपरनं त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षामधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातात रिक्षा चालक संतोष भिलारे जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.